जर तुम्ही हनुमानजीचे भक्त असाल तर तुम्हाला हनुमान चालीसा तर माहितीच असेल, पण तुम्हाला माहिती आहे का हनुमान चालीसा कोणी लिहिली? तर या मागे एक अद्भुत कथा आहे. हनुमान चालीसा ही गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिली. तुलसीदास हे श्रीरामाचे परमभक्त होते. त्यांना रामायणाच्या कथा लोकांपर्यंत पोहोचवायच्या होत्या, म्हणूनच त्यांनी रामचरितमानस आणि हनुमान चालीसा लिहिली. तुलसीदासजींचा जन्म 15व्या शतकात उत्तर प्रदेशमध्ये झाला आणि त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य श्रीराम आणि हनुमानजीच्या भक्तीत घालवलं. तुलसीदासजींनी वाराणसीत राहून रामचरितमानस आणि हनुमान चालीसा लिहिली. 15व्या शतकात तर भारतभर मुघलांचे राज्य होते आणि एक प्रसंग तर असा झाला की एकदा औरंगजेबाने तुलसीदासजींना कैद केले होते. त्यावेळेस तुलसीदासजींनी हनुमान चालीसाचे पठण केले आणि त्यानंतर काही दिवसातच वानरांचा मोठा समूह राजधानीत आला. त्याला बघून औरंगजेब घाबरला आणि त्याने तुलसीदासजींना सोडले. हनुमान चालीसा ही हनुमानजीची माहिती सांगण्यासाठी आणि भक्तांना संकटापासून मुक्त करण्यासाठी लिहिल्या गेली. हनुमान चालीसा ही 40 श्लोकांची स्तुती आहे, जिच्यात हनुमानजींची शक्ती, भक्ती आणि गुणांचे वर्णन केले आहे. आणि असे मानले जाते की हनुमान चालीसा वाचल्याने भय नाहीसे होते, शनीची 7.5 कमी होते, नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि आत्मविश्वास वाढतो. म्हणूनच रोज हनुमान चालीसा वाचल्याने मनशांती मिळते आणि संकटापासून संरक्षण होते. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच सर्वांना शेअर करा, जेणे की सर्वांना या गोष्टी माहिती पडेल आणि या चॅनलला नक्कीच फॉलो करा.